आपुलकी साहित्य परिवाराचे 5वे साहित्य संमेलन वाडा तालुक्यातील कुडूस येथे दिमागदार संपन्न झाले। आपुलकी साहित्य परिवाराने वाडा तालुक्यातील कुडूस येथे कोकण विभागाचे 5व्या साहित्य संमेलनाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रीमा गंदे, जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती धनश्रीताई चौधरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेश आकरे, डॉक्टर गिरीश चौधरी, हर्षद गंदे आणि दिनेश पांडे तसेच साहित्य संमेलन अध्यक्षिका अनुपमा जाधव यांच्या हस्ते नारळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व पुढे प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन देखील लाभले। खरं म्हणजे वाडा तालुक्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच भरवलेले हे साहित्य संमेलनात डहाणू, तलासरी, बोईसर, पालघर, विरार, वसई, विक्रमगड, वाडा, कुडूस, शहापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यिक कवी यांनी हजेरी लावली। आलेल्या सर्व मान्यवर कवी आणि लेखकांनी आपापले साहित्य कला सादर केली। प्रत्येक साहित्यिकाने कविता, कथा आणि लेख यांच्या माध्यमातून आपल्या विचारांची, भावना आणि समाजातील विविध बाबींचा सखोल अभ्यास करून वस्तुस्थिती आपल्या कलेतून प्रस्तुत केल्या। साहित्यिकांचे विचार आणि सादरीकरणाने उपस्थितांचे रसिकांचे मन मोहित झाले। कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आपुलकी साहित्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हिमांशू पाटील, अध्यक्ष प्रितेश पटेल, मच्छिंद्र पष्टे, सहसंस्थापक अनंत पाटील, सचिव योगेश गोतारणे, कार्याध्यक्ष मनाली राऊत, कोषाध्यक्ष निशांत ठाकूर, रुपाली राऊत व इतर सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले। यशस्वी आयोजनासाठी आपुलकी साहित्य परिवाराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले व सर्व सदस्यांनी मिळून योगदान दिले, ज्यामुळे संमेलन अत्यंत सुंदर, समृद्ध आणि विचारशील ठरले। कार्यक्रमात साहित्यिकांची महत्त्वाची भूमिका, समाजातील विविध गोष्टींचे निरीक्षण आणि विचार मांडणी यावर चर्चा करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी साहित्याच्या प्रभावी उपयोगावर आणि त्याच्या माध्यमातून समाजातील सकारात्मक बदल कसे घडवावेत यावर मार्गदर्शन केले। तसेच या प्रकारच्या साहित्य कार्यक्रमाचे आयोजन भविष्यात आणखीन व्यापकपणे करण्याचा मनोदय देखील व्यक्त करण्यात आला।